आहोत. तर आपल्याला एक समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, सीए, डॉक्टर, वकील असं. मात्र एखादा हातगाडी चालवणार आहे, पंक्चर काढणार आहे, त्याला समाजात प्रतिष्ठाही नाही, यंत्रणा त्याची दखलही घेत नाही आणि तो माणूस म्हणून त्याला वागणूकही दिली जात नाही. त्याला सन्मानजनक पद्धतीने वागवलं जावं यासाठीची जी गोष्ट सरकार म्हणून किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून करणं अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आता विस्तृत तिथं मांडणं शक्य नाही म्हणून आम्ही संक्षिप्त स्वरूपात तितकं सांगितलंय या पद्धतीनं. मात्र अनेक योजना आमच्याकडे त्या पद्धतीच्या आहेत. अनेक कार्यकर्ते म्हणजे असंघटित कामगार, थोडक्यात असंघटित जे कामगार आहे त्यांना तुम्ही सामावून घेणार वेगळ्या पद्धतीने. घरकाम करणाऱ्या महिला ठीक. आता यात एसआरएचा एक सगळ्यात मुंबईमध्ये आता नवीन सगळ्याच मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे ते अत्यंत मोठा तरुण वर्ग, बेरोजगार तरुण वर्ग हा गिग वर्कर म्हणून काम करतो. आणि आता ऑलरेडी अर्बन कंपनीच्या बाबतीत पुण्यातल्या स्त्रियांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती गिग वर्कर्सचा सुद्धा एक प्रश्न घेणार आहे. पण जसं सिद्धार्थ मोकळे म्हणाले तसं प्रत्येक मुद्दा केला तर ही 70-80 पानी पुस्तिका झाली असती. त्यामुळे त्याला जागेच्या मर्यादा होत्या. एसआरएचा मुद्दा फार महत्वाचा आहे या ठिकाणी. जवळपास प्रत्येक पक्ष हा एसआरए असलेल्या बिल्डरांसोबत संधान बांधून आहे. त्यामुळं वस्तीतल्या लोकांचं ज्यांचे घरं बिल्डरने लाटले आणि त्यांना तिकडे नेऊन कुरड्यासारख्या कोंबलेलं आहे, त्यांच्या बाबतीत कुणीही ऐकायला तयार नाहीये. वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड मोठा मोर्चा हा एसआरएवर गेला आणि त्यानंतर काही ठिकाणच्या प्रकल्पांना गती आलेली नाही तर 15-20 वर्ष प्रकल्प तसेच रखडलेले. त्यामुळे त्या मुद्द्यावर सुद्धा आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी काम करत आहोत. वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाला हलावं लागलं आणि आयदर तुम्ही हातात घ्या नाहीतर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि लोकांची पटकन घरं कंप्लीट करून द्या, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली होती. त्यामुळे काही प्रकल्पांना गती आलेली. आमचं म्हणणं आहे जे बिल्डर लवकर करत नसतील ते सिडको किंवा म्हाडांच्या माध्यमातून, एसआरएच्या माध्यमातून स्वतः यांनी ताब्यात घेऊन प्रकल्प पूर्ण करावेत आणि लोकांना घरं या ठिकाणी द्यावी. शाळेसंदर्भात तुम्ही सांगितलेलं आहे, पण नेमकं पॅटर्न कसं असणार? मुंबईमधल्या काही शाळा आहेत जवळपास 10 वर्षापासून काही शाळा बंद झालेल्या आहेत, तुमच्या अजेंड्यामध्ये बंद. सध्या तुमचा पॅटर्न कसा असणार? आता आदित्य ठाकरेनं पब्लिक स्कूल केलं होतं बीएमसीचं, नवीन रूपांतर केलं. काय होतं माहितीये का, आपल्याकडे ना नावं बदलायचं एक हे पॅटर्न आहे ना. म्हणजे आता ते तिकडे जसं योगी आदित्यनाथ वेगवेगळ्या याची नावं बदलतं तसं इकडे फक्त त्याला पब्लिक स्कूल म्हणा किंवा प्रायव्हेट स्कूल म्हणा. माझं म्हणजे त्याची गुणवत्ता सुधारली का, त्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारली का, ठाकरेंच्या कुटुंबातली मुलं पुढच्या पिढ्या या बीएमसीत शिकतायत का? जर नसेल शिकत याचा अर्थ तुम्हाला विश्वास नाही त्या शिक्षणावरती. तुम्ही ज्या पद्धतीनं